नमस्कार सर्वांना. जय शिवराय, जय जिजाऊ, जय विदर्भ. आजचा मुद्दा असा आहे, वर्धा जिल्हा रोठा गावाविषयी. मी वर्धा जिल्ह्याची. कधी विचार नव्हता केला वर्धा जिल्ह्यामध्ये अशी दुर्घटना घडणार म्हणून. 12 वर्षाच्या मुलीसोबत राजू मडावी हा व्यक्ती 25 वर्षाचा. 12 वर्षाची मुलगी शाळेतून घरी आली, कपडे काढायला गेली. त्याच्या नजरेमध्ये ती मुलगी आली. त्याची नजर असं तिच्यावर. शेजारीच मुलगा राहणारा तिच्या घराच्या. त्या मुलाला तिला नेली. ती सांग जे काही केलं खूप वाईट केलं आणि तिला दगडाने ठेसून मारून टाकली. पूर्ण चेहरा तिचा चापट करून टाकला. त्याच्या शिवारामध्ये त्याच्याच घरी त्या मुलीची डेड बॉडी सापडली. आपल्याच शेजारी आपल्याच घराजवळ असे नराधम आहे. कधी विचार नव्हता केला आमचा वर्धा जिल्हा गाजणार म्हणून ह्या प्रकरणामध्ये, आणि आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये असे नराधम निघणार म्हणून. कधीच आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये घटना झाली नाही. पण आज हे घडत आहे फक्त सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवर नालायक व्हिडिओ चालत असते. का पाहिलं होतं त्या 12 वर्षाच्या मुलीनं? का करत होतं तिला? जग पाहिलं होतं? खुशी काही तिला समजत होतं? नव्हता समजत. त्या मुलांना तिला नेली घरी, त्याच्यासोबत एवढं दुष्कर्म केले. आज तो मुलगा पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये आहे. शिक्षा होणार त्याला. का होणार? फक्त शिक्षा. पण ज्या आईवडिलांची मुलगी गेली, मुलगी कोणाची जाते तुम्हाला माहित आहे का? पैसेवाल्याच्या मुलीसोबत नाही होत असं. गरिबांची मुलगी, शेतकरी लोकांची मुलगी, गरिबांची मुलगी, खूप दारिद्र्य असलेल्या लोकांची मुलगी. लेडीज सोबत हे होऊ नाही राहिलं. लेडीज सोबत हे कमी प्रमाणात होत आहे. नाबालिक मुली, 2 वर्षाची मुलगी 2 वर्षाच्या मुलीसोबत होऊ राहिलं. 4 वर्षाची मुलगी, 2 महिन्याची मुलगी. का समजते 2 महिन्याच्या मुलीला? काही समजत नाही. असे नराधम ह्या आपल्या दुनियामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये तर जास्तच आहे. आपली सरकार काहीच करू शकत नाही. आपली सरकार एकच करू शकते, त्याला शिक्षा देऊ शकते आणि त्याला जेलामध्ये भाकर मोडायला बसू शकते. आणि ते भाकर कोणाच्या पैशाने मोडत असते? आपल्या टॅक्स मधून, जे जनतेचा टॅक्स जाते ना त्याच्यामुळे. आज ती मुलगी मरण पावली. तिला दगडाला ठेसू तिची हत्या केली. पण एकही पण इथला कार्यकर्ता नाही, आमदार नाही, कोणीच नाही त्या मुलीच्या घरी त्या आई वडिलांसोबत त्यांचं दुःख वाटासाठी गेले असेल म्हणून. आज त्या मुलीचा भाऊ रस्त्यावर उतरला आहे. आज आमचा वर्धा बंद आहे. त्या मुलीचा भाऊ रस्त्यावर उतरला आणि वर्धेचे सर्व जेंट्स लेडीज आज मोर्चा काढत आहे. किती दिवस मोर्चा निघणार सांगा मला? 2 दिवस मोर्चा काढणार, 2 दिवसानंतर हे मॅटर दबणार. समोर अजून एका मुलीसोबत असंच होणार. असं होता काय माहित आहे? जे नराधम आहे ना त्यांना काय माहित आहे? बस शिक्षा होणार आणि आपल्याला जेलामध्ये भाकर मोडायला ठेवणार. सरकारला एकच मान्य आहे, माझं एकच म्हणणं आहे, एकच विनंती आहे, अशा नराधमांना भर चौकात चौघडा करून कुत्र्यासारखी मौत द्या. कुत्र्यासारखी फाशी द्या आणि शिक्षा द्या. तुम्ही हेच सजा काढणार यांना उमरकैद देणार आणि असेच हरामखोर पैदा होणार आहे. आणि हे हरामखोर कशा पायी पैदा होईल तुम्हाला सांगू का? सोशल मीडिया, इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक याच्यावर नंगे व्हिडिओ, लेडीजचे कपडे उतारून व्हिडिओ चालत आहे. UP बिहारचे व्हिडिओ जास्त बघणं सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये पण तेच घडत आहे. कशासाठी? जवान मुलांची बुद्धी खराब करण्यासाठी. आमच्या वेळेस नव्हतं असं. आमच्या वेळेस आम्ही 4 किलोमीटर पायदळ जायचं, ट्रक चालायचे. आमच्या वेळेस अशी घटना घडलीच नव्हती. पण आता ह्या काळामध्ये अशी घटना घडत आहे. सोशल मीडिया. आपला मुलगा का करते, आपला मुलगा का करू राहिला, आई वडिलांचं लक्ष राहत नसते. आई वडिलांना वाटते आमचा मुलगा अभ्यास करू राहिला, आपला मुलगा घाण व्हिडिओ बघत असते. सोशल मीडियावर घाण व्हिडिओ चालत आहे. घाण व्हिडिओ. मुलांची बुद्धी भ्रष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपली मुलं बिघडत आहे. आपली मुलं आपल्याच बहीणच, कोणाची शेजारी मुलगी म्हणजे आपली बहीण आहे. पहिलचा व्यक्ती असा वाईट नजर बघायचा नाही. 40-50 वर्षाचा व्यक्ती, बीड मधली गोष्ट, 40-50 वर्षाचा व्यक्ती 5 वर्षाच्या मुलीसमोर हे दुष्कर्म करते. हे नराधम, ह्या नराधमांना गोट्यानं ठेसायले पाहिजे. कुत्र्यासारखं यांना मारायला पाहिजे. भर चौकात त्यांचे तुकडे करायला पाहिजे. सरकारने हे शिक्षा द्यायला पाहिजे. देवा भाऊंना माझी एकच नम्र विनंती आहे, आपल्या विदर्भातली गोष्ट आहे देवा भाऊ, आणि अशा नराधमासाठी काहीतरी शिक्षा काढा.
आज हे झालं उद्या ते होणार. कधी विचार नव्हता केलता का आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये हे घटना घडणार होती म्हणून. वर्धा जिल्ह्यातलं रेठा गाव, राहुल काय नाव आहे त्याचं, राहुल राजू महाजन हा 25 वर्षाचा नालायक हरामखोर, 12 वर्षाची लेकरू काय करतो त्या मुलींना काहीच नव्हतं समजत. मी माझ्या लाईव्हवर पण असे घाण घाण लोक येतात, घाण घाण लोक येतात. मी बोलतेच, लोक मला म्हणतात ताई बोलू नका, दुर्लक्ष करा. अरे आज बोलू नाही आपण, हे नराधम कधी दुरुस्त होणार नाही. आमच्या वेळेस नव्हतं, आमच्या वेळेस ना मोबाईल होते, ना असे लोक होते, ना अशी वाईट नजर होती लोकांची. मुलगी भर दुपारी 3 वाजता रोड न जायची, पण असं कांड कधी घडायचं नाही. भर रोडनं 4 किलोमीटर ट्रक चालायचे, पण ट्रकवाला तर व्यक्ती असा वाईट नजर बघायचा नाही. आज ट्रकवाला सोडा, आज हर व्यक्ती वाईट नजर बघते. याचं कारणीभूत आहे सोशल मीडिया आणि हे घाण घाण व्हिडिओ. आणि याला प्रोत्साहित करते आपलेच लोक, आपले लोक. कोणाची मुलगी गेली, एका गरीब आईची मुलगी गेली, आणि हे गरीबाचं संग का घडते, का घडते? कमी वयाच्या मुलीसंग, गरीबाच्या मुलीसंग, पैसेवाल्याच्या मुलीसंग घडत नाही, घडतच नाही पैसेवाल्याच्या मुलीसंग. तुमची भावांनो एकच विनंती आहे, अरे तुम्ही आपली बहीण म्हणून बघा, आपली आई म्हणून बघा. ते पण एकाची मुलगी, कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी आई आहे. असे घाण विचार ठेवता तुम्ही, त्या जीवासंग असं करता. राजस्थानमध्ये 16 वर्षाच्या मुलीसोबत 32 लोकांना हे दुष्कर्म केलं. डोळे उघडा रे, डोळे उघडा. नाही तुम्ही डोळे उघडा. नका करू रे, आपली माय बहीण आहे, लक्ष्मी आहे, नका करू असं. असे काम, असे नामर्दासारखे नका करू. आणि सरकारला माझी एकच विनंती आहे, आमच्या विदर्भाचे आज रस्त्यावर उतरले त्यांच्याकडून पण मी तुम्हाला सरकारला एकच म्हणते, अशा नराधमांना पुत्राची मौत द्या बस. देवा भाऊ तुम्हाला आमची विनंती आहे, अशा नराधमांना. काय कळतं ह्या 12 वर्षाच्या मुलीला, काय कळतं? काही कळतं? हा नालायक राहुल राजू महाजन 25 वर्षाचा हरामखोर, हा याच्या घरी माय बहीण नाही, याले माय असन बहीण असन ना, हा बिन मायचा बहिणीचा होता का? कचऱ्यातून उचललेला आणलेला हरामखोर नालायक कुत्रा. अरे जनतेच्या हवाली करा ह्या कुत्र्याला, कुत्र्याची मौत देत ह्या हरामखोराला, नालायकाला. दुरुस्त व्हा, दुरुस्त व्हा, कुत्रे व्हा. हर मुलीसोबत, हर व्यक्तीसोबत हर रोज एक दिवस आडी दुर्घटना येऊ राहिली. माझ्या समोर पहिल्या दिवशी व्हिडिओ आला, मला खोटं वाटलं. कारण की माझा वर्धा कधी म्हणजे मी सोचलंच नव्हतं का माझ्या वर्धेमध्ये हे घटना घडणार म्हणून, कधीच नव्हतं. मी व्हिडिओ बघितला, मला खोटं वाटलं. पण दुसऱ्या दिवशी व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले, घटना सत्य निघाली. लाज वाटते, लाज. आपल्या विदर्भामध्ये ही घटना घडली पहिली वेळा. आपला विदर्भ पन्न्यामध्ये आला, लाज वाटते. आपल्या विदर्भामध्ये असे नराधम तयार होऊ राहिले. आज ह्या झाला, उद्या दुसरा होणार, परवा तिसरा होणार. आणि याला कारणीभूत आहे सरकार. सरकार शिक्षा काढू शकते, सरकार सगळंच करू शकते, पण सरकारला माहित आहे शिक्षा देऊन का करायचं आहे. फाशीची शिक्षा द्या, तुमच्याच्या नाही होत. शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीवर आपण राहत आहे, आणि शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये नियमामध्ये होतं, चौघडा करून त्याला माराचं, कुत्र्याची मौत द्यायची. तुमच्याच्या नाही होत सरकारच्यानं. जनतेच्या हवाली करा, जनता त्याला कुत्र्यासारखी मौत देणार. आणि काही चुकलं सर तर मला माफ करा, पण आपली माय बहीण म्हणून समजा. मी बोलते, मी लाईव्हवर बोलते, मला म्हणते बोलू नका, बोलू नका, बोलू नका. का नाही बोलू? युट्यूबनं म्हणलं मला बोलू नका म्हणून. अशा कुत्र्यांना तर माझ्यासारखी तर हातात देते. पण का करता? असे कुत्रे माझ्या समोर येऊ शकत नाही. असे कुत्रे माझ्यासंग संपर्कच नव्हता अशा कुत्र्याचा. असे कुत्रे काय म्हणतात, जो नामर्द आहे ना तो लहान लहान मुलींच्या वाटत जात असते, 2 वर्षाच्या, 3 वर्षाच्या, 4 वर्षाच्या. अरे बाईच्या वाटत जाऊन तर बघ रे मूर्खा, जिवंत नाही राहशील, हरामखोरा तू, नालायका. तुझ्या घरी पण माय बहीण आहे कुत्र्या, तुझ्या घरी माय आहे, तुझ्या घरी बहीण आहे. तू पण एका स्त्रीच्या पोटातून जन्मला, आज दुसऱ्याच्या लेकरसंग झाला, तुला पण खाणका पडू पडू तुझं पण हेच होणार आहे, मरण होणार आहे. नालायक लोक. विनंती आहे सगळ्यांना भावांना,
थोडासा नजर बदलण्याचा प्रयत्न करा. कारण की आमच्या वेळेस नव्हतो, आम्ही शिकलो. आम्ही 3 किलोमीटर 4 किलोमीटर आम्ही चालायचो, यायचो, जायचो 5 वाजता. भर दुपारी मधल्या सुट्टीत आम्ही 2 वाजता चाललं जायचं. ट्रक चालायचे, माणसं चालायचे रोडनं. सांसून रोड व्हायचा. पण आमच्या काळामध्ये, आमच्या वेळेस हे घटना आम्ही बघितलीच नव्हती. आम्हाला समजतच नव्हतं हे का होऊ राहिलं. आज कानावर गोष्ट येते, मुलगी पोटात सुरक्षित आहे, पोटाच्या बाहेर नाही आहे. भीती वाटते आईला. जेव्हा मुलगी होते ना तेव्हा भीती वाटते. कारण की आपण तरी आपल्या मुलीची कुठं रक्षा करायची. आज ती मुलगी शाळेतून घरी आली, कपडे बदलू राहिली होती. कपडे बदलताना त्या मूर्खाने तिला बघितलं, नामर्दानी, आणि तिच्यासोबत असं केलं. त्याच्याच घरी नेऊन, त्याच्याच घरी तिचा देह सापडला. दगडाला ठेचून तोंड पूर्ण हे काय भेटले त्याले. एका आईची मुलगी गेली, एका वडिलांची मुलगी गेली, एका भावाची बहीण गेली. हरामखोराला आमच्या वर्धा पोलिसांनी शोधून काढलाय. पोलीस स्टेशन मध्ये आहे हरामखोर. शिक्षा द्या फक्त. सरकारला एकच मान्य, अशा हरामखोरांना शिक्षा द्या. आमची अपेक्षा, आमच्या वर्धा जिल्ह्यातल्या जेवढे आमच्या वर्धा जिल्ह्यातले नागरिक आहे, आमची एकच अपेक्षा, अशा याला फाशीची शिक्षा द्यावा. बस आज याला तुम्ही फाशीची शिक्षा शिकवा, पुढचा व्यक्ती असा करणार नाही. चुकलं असन तर मला माफ करा.